अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. जुनी पेन्शन लढ्यात आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप. पीडितांनी वकिलांच्या दारात जाऊ नये, प्रदीप महले यांचे भावनिक आव्हान. 29 जुलै 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. जुनी पेन्शन योजनेसाठी न्यायालयीन लढा देणाऱ्या हजारो पेन्शन पीडितांच्या भावना, आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत काही व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ पेन्शन कार्यकर्ते प्रदीप महले हिंगणघाट यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात अनेक धक्कादायक बाबी मांडत आता तरी हा प्रकार थांबविण्याचे आवाहन केले आहे. महले यांनी सांगितले की शालार्थ आय डी घोटाळ्यासारखे कार्यालयीन स्तरावरील घोटाळे सर्वश्रुत आहेत. मात्र पेन्शनसारख्या संवेदनशील विषयात पीडितांच्या भावनांचा आधार घेऊन आर्थिक व्यवहार केल्याने अनेक कर्मचारी मानसिकदृष्ट्या खचले आहेत. काही दिवसापूर्वी एंडोले सर यांनी केलेल्या सोशल मीडियावरील पोस्टनंतर राज्यभरातून शेकडो पेन्शन पीडितांचे फोन आल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते 30 एप्रिल 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय लार्जर बेंच आदेशानंतर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली. त्याआधी जुलै 2015 त्यांनी स्वतः सर्वोच्च न्यायालयात 3 याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांचा निर्णय राज्यातील सुमारे 26,000 पेन्शन पीडितांवर लागू होणार असल्यामुळे नवीन याचिका दाखल करून मूळ प्रकरणात गुंतागुंतीचे करू नये असे आवाहन त्यांनी मे 2019 अनेक वेळा केले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा त्यांनी केला. महले यांच्या आरोपांनुसार 2020 आणि 2021 या काळात सर्वोच्च न्यायालयात आणखी 8 याचिका दाखल करण्यात आल्या. त्यामुळे मूळ प्रकरणाचा निर्णय लांबला. याच काळात न्यायालयात इंटरव्ह्युनर झालेल्यांनाच पेन्शन मिळेल, इतरांना मिळणार नाही असा प्रचार करून हजारो कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र पैसे देणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात इंटरव्ह्युनर करण्यात आले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासोबत उच्च न्यायालयातही अशाच प्रकारे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. शेकडो अनुकूल न्यायालयीन आदेश मिळूनही प्रत्यक्षात किती कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रक्रियेमुळे अनेक कर्मचारी पेन्शन मिळण्यापूर्वीच निधन पावल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. महले यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांनी सामूहिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याचे सांगितले आहे. मात्र आता संबंधित व्यक्ती समाधानकारक उत्तरे देत नसल्याची तक्रारही त्यांनी केली. वकील फोन घेत नाहीत असे उत्तर अनेकांना मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. हजारो कर्मचाऱ्यांकडून निधी गोळा झाला असेल तर प्रतिशत वकिलांपर्यंत पोहोचला का हा संशोधनाचा विषय असल्याचेही त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर प्रदीप महले यांनी पेन्शन पीडितांना भावनिक आवाहन करत आता तरी हा खेळ थांबवा. यापुढे कोणत्या पीडिताने न्यायालयात किंवा वकिलांच्या दारात जाऊ नये. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय हा राज्यातील सुमारे 26,000 पेन्शन पीडितांना लागू होणार असेल. त्यामुळे अनावश्यक आर्थिक व्यवहार टाळा आणि निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन केले आहे. दरम्यान महले यांनी केलेले आरोप हे संबंधित व्यक्तीची बाजू नोंदवल्याशिवाय सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे ह्या आरोपाचाही अधिकृत चौकशी किंवा संबंधित पक्षाचे स्पष्टीकरण समोर आल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. तरी ह्या निवेदनामुळे जुनी पेन्शन चळवळीत आर्थिक पारदर्शक, न्यायालयीन प्रक्रिया आणि कर्मचाऱ्यांच्या विश्वासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.